नमस्कार, मी विश्वजित आणि तुम्ही पाहत आहात पिंपरी चिंचवड न्यूज. पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. संजय गांधीनगर मोशी येथे एका वृद्ध महिलेवर क्रूर हल्ला झाला. फक्त 2,000 रुपयांची मागणी नाकारल्यानं 4 तरुणांनी घरावर विटा फेकून खिडक्यांच्या काचा फोडल्या. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीच्या आईकडे 2,000 रुपयांची जबरदस्तीने मागणी केली. आईने पैसे देण्यास नकार दिल्यानं रागाच्या भरात त्यांनी घराच्या खिडकीवर विटा मारल्या. यात खिडकीची काच फुटून वृद्ध महिलेच्या ओठांना गंभीर दुखापत झाली. आरोपींनी शिवीगाळ करत आम्ही या भागाचे भाई आहोत, आम्हाला कोण काही करू शकत नाही अशी धमकी दिली आणि त्यानंतर तिथून पळ काढला. या प्रकरणात 28 वर्षीय तरुणीने MIDC भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून आरोपींचा शोध आणि तपास सुरू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अशा छोट्या रकमेसाठी हिंसाचाराच्या घटना वाढत असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वृद्ध नागरिकांच्या सुरक्षेबाबतचे प्रश्न उपस्थित होत आहेत. समाजातील प्रत्येकानं अशा गुन्हेगारीला पाठिंबा देऊ नये आणि पोलिसांना सहकार्य करावं असे आवाहन केले जात आहे. हे प्रकरण पिंपरी चिंचवड परिसरातील प्रत्येकासाठी चिंतेचे आहे. छोट्या कारणाने हिंसाचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, जेणेकरून अशा घटना थांबतील. जर तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला अशी धमकी किंवा हिंसाचाराची घटना घडत असेल तर तातडीनं 100 किंवा स्थानिक ठाण्यात तक्रार द्या आणि पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज.